राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अहमदनगरच्या पथकाने बेकायदेशीर दारू विक्री त्याचप्रमाणे गावठी हातभट्टी विरुद्ध कडक मोहीम हाती घेतली आहे। 1 ते 25 डिसेंबर अखेर जिल्ह्यात 144 गुन्हे दाखल करण्यात आले असून 48 आरोपींना अटक करण्यात आली आहे। राज्य उत्पादन शुल्क विभागाचे आयुक्त व्ही राधा यांनी अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध कडक मोहीम हाती घ्यावी असा आदेश दिला होता। त्यांच्या आदेशानुसार व जिल्हाधिकारी अनिल कवडे यांच्या सूचनेनुसार राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने 2 भरारी पथकांद्वारे अवैध दारू विक्रेत्यांच्या मुसक्या आवळल्या आहेत। 1 ते 25 डिसेंबर दरम्यान अवैध दारू विक्रेत्यांविरुद्ध मोठी कारवाई करण्यात आली आहे। 31 डिसेंबरला 31st साजरा केला जातो। या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात मोठ्या प्रमाणावर बेकायदेशीर दारूची आवक होणार असल्याचा अंदाज गृहीत धरून राज्य उत्पादन शुल्क विभागाने मोहिमेद्वारे कडक पावले उचलून अवैध दारू विक्रेत्यांची नाकेबंदीच केली आहे। जिल्ह्यात सर्वत्र ही मोहीम धूमधडाक्यात राबवली जात आहे। 23 डिसेंबरला भरारी पथकाने संयुक्त मोहिमेत सिने स्टाईलने पाठलाग करून अवैध दारू वाहतूक करणारे मोठे रॅकेट उघडकीस आणले। विशेष म्हणजे भरारी पथकातील कर्मचाऱ्यांनी आठवड्यातील कुठलीही रजा अथवा साप्ताहिक सुट्टी न घेता आपले कर्तव्य चोखपणे बजावले। ही मोहीम यापुढेही कडक स्वरूपात राबवण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक भाग्यश्री जाधव यांनी दिली। नमस्कार। 25 डिसेंबर नाताळ व 31 डिसेंबर नूतन वर्षाची सुरुवात ह्या पार्श्वभूमीवर अवैध दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होते व त्या आधारे आपण 24 तासाच्या गस्तींचे नियोजन केले व त्याचे परिणाम स्वरूप 13 तारखेला झालेला आपला तो थरारक पाठलागानंतर दिनांक 23 रोजी महाराष्ट्र भरारी पथक व नगर भरारी पथक यांनी संयुक्त कारवाई करत 2 कारसह 14 लाखाचा मुद्देमाल जप्त केला आहे। 25 तारीख ते 27 तारीख गेल्या 3 दिवसात म्हणजे सुट्ट्यांचा पिरियडमध्ये दिनांक 24 ते दिनांक 27 मध्ये 44 गुन्हे रजिस्टर असून 44 गुन्ह्यातून साधारणतः 15 लाखाचा अवैध माल जप्त करण्यात आला आहे। काल रात्रीही साधारणतः 12:30 वाजता भिंगारपासून नेवासा फाटा ते भिंगार असा थरारक रीतीने 12:30 ते 4 पर्यंत हा पाठलाग सुरू होता। त्या कारवाईत आपण गोवा राज्य निर्मित असा 8.5 लाखाचा मुद्देमाल रॉयल स्पेशल विस्की ही जप्त करण्यात आली। गेल्या 3ही कारवायांमध्ये एक लक्षात येतं की लक्झरी कारचा वापर केला जातो। एक मांझा कार जप्त झाली, एक इंडिगो कार, एक विस्टा कार, म्हणजे ह्या रेग्युलर प्रवासी कार नाही आहे, चांगल्या कार आहे की सहसा आपल्याला वाटत नाही याच्यातून वाहतूक होईल। एक जी कार पकडली तिला आता अध्यक्षवीर लहुजी वस्ताद संघटना अशी मेटलची पाटी, म्हणजे सहसा त्या कारला कोणी कन्फर्म होती न्यूज म्हणून आम्ही अडवली। आता काल रात्रीची कारवाई ही 3 दिवस झाले आमचे लोक लक्ष ठेवून होते त्या गाडीवर, आम्हाला सस्पेक्ट होताच संशयावरनं ती कारवाई करण्यात आली व भिंगारपासून सुरू झालेला पाठलाग नेवासाच्या ढाब्यावर थांबवण्यात आला। एकूण 8.5 लाखाचा गोवा व दमन निर्मित माल आहे। आणि विशेष भरारी पथके आपल्या जिल्ह्यात 2 भरारी पथक आहेत। 25 ते 31 तारखेपर्यंत आपण एक कंट्रोल रूमची स्थापना केली। ह्या कंट्रोल रूमवर 24 तास एक अधिकारी व एक जवान नियुक्त करण्यात आला। आपण कंट्रोल रूमला एक फोन लावा व तक्रार द्या, 100% तिथे 12 तासाच्या आत कारवाई होईल। जर आपल्या आजूबाजूला कोणी अवैध वाहतूक करत असेल, चोरटी किंवा विनापरवाना मद्य सेवन होत असेल तर नक्कीच कळवा। आज आम्ही आता शहरातल्या बागडपट्टी, तेलीखुंट इथल्या ऑलमोस्ट 5 खानावळींवर कारवाई करून आलेली ऑफिसला। हॉटेल पथिक, हॉटेल गुरु, हॉटेल तुळजाभवानी लंच होम की इथे साहजिक लोक दारू पितात, विनापरवाना मद्य सेवन करणं हा दंडपात्र गुन्हा आहे। आज आपण असे विनापरवाना मद्य सेवन करणारे सर्व लोक आपण ऑफिसला आणलेले आहेत व त्यांच्यावर एक गुन्हे दाखल करण्यात आलेले आणि लोकांनी जागरूक व्हावं व गव्हर्नमेंटला कोऑपरेट करावं म्हणून आपण फ्लेक्स बॅनर, साधारणतः वेगवेगळे फ्लेक्स बॅनर व व्हिनाईल स्टिकर, त्याचप्रमाणे आपण पेपरमध्येही हँडबिल छापण्यात आलं आहे की आपल्याला जी काही माहिती असेल ती महाराष्ट्र राज्याचा टोल फ्री क्रमांक किंवा व्हॉट्सअप क्रमांक किंवा आमचा कंट्रोल रूम इथे कुठेही माहिती दिली तरी चालेल। व ह्या जिल्ह्यात आता दिनांक 31 पर्यंत ज्या मोठ्या अणुज्ञाप्त्या आहेत त्यात साहजिक 24 तास मोठ्या अणुज्ञाप्त्यांवर वेळेच्या अनुषंगाने विनापरवाना मद्य विक्री होऊ नये यासाठी गणवेशधारी जवानांची नियुक्ती करण्यात येणार आहे। जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक जी.व्ही. बारगजे, एस.पी. शिंदे, निरीक्षक जावळीकर, दुय्यम निरीक्षक महाडिक, निरीक्षक लगड, कुसळे, रुपेश चव्हाण,
संजय साठे, ठुबे, शिंदे, कदम, चत्तर, वाघ आदींच्या पथकाने ही कामगिरी केली आहे. प्रतिनिधी मोहसिन कुरेशी, ATV न्यूज, अहमदनगर.